नांदेड जिल्ह्याला मागील 2 दिवसांपासून पावसानं झोडपलेला आहे। त्याच्यामुळे जिल्ह्यातील असना नदीला पूर आलाय। नांदेड शहराजवळ असना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे नदीचं पाणी शेतांमध्ये शिरल्याचं पाहायला मिळतंय। नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्या पावसामुळे जे ते हाहाकार उडाला आहे। आपण जर बघितलं तर हे असना नदीचे जे आहे ते धोक्याची पातळी ओलांडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर काल 63 पैकी 26 मंडळात अतिवृष्टी झाली होती। आजची आकडेवारी मात्र यापेक्षा विदारक असणार आहे। आणि जे काल जे आहे ते जिल्हाभरात 12 जनावरांचाही मृत्यू झाला होता। मुसळधार पावसामुळे जे आहे ते सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालं होतं। नांदेड शहरातील सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सुटलं होतं। लोकांच्या घरात जे आहे ते पाणी गेलं होतं आणि एकंदरीत परिस्थिती पाहता रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्याची परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता आहे। हजारो हेक्टरवरील शेतजमीन जे आहे ते खरडून गेली, पिकांचं मोठं नुकसान झाले। याचा फटकाही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसतोय। त्याचबरोबर जे आहे ते विष्णुपुरी प्रकल्पाची 5 दरवाजे आहे ते सोडण्यात आले आहेत। पेनगंगा नदीला पूर आल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला होता। किनवट माहूर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता। हिमायतनगरलाही पावसाने येडा घातला होता। आजही तीच परिस्थिती आहे। आता पावसाने विश्रांती दिली, त्यामुळे जे ते अनेक नागरिकांच्या जीवात जीव आलाय। मात्र असं असलं तरी अजूनही आभाळ पाहायला मिळतं, ढग पाहायला मिळतं। त्यामुळे जे आहे ते पावसाची शक्यता आहे। हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केलेला आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड।